नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या संकलित मूल्यमापन सत्र 2 मधील समाजशास्त्र विषयाची नमुना प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत. चला तर मग या प्रश्नपत्रिकेमधील उत्तरांची माहिती आपण करून घेऊया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील आकडा पहिला, सम्राट अशोकाने आपले लेख रिकामी जागा या लिपीत कोरून घेतले आणि याचं उत्तर आहे ब्राह्मी. आणि हे उत्तर चौकटीच्या साहाय्याने तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. यातील आकडा दुसरा, रिकामी जागा ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते आणि उत्तर आहे बस कंडक्टर. तिसरी जागा, जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक रिकामी जागा होते आणि याचं उत्तर आहे राज्य शासनाकडून. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील आकडा पहिला, सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिकंदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. आकडा 2, दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन राजसत्ता होत्या आणि याचं उत्तर आहे दक्षिण भारतात चेर, पांड्य आणि चोळ तसेच राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक व सातवाहन या प्राचीन राजसत्ता होत्या. आकडा तिसरा, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो आणि उत्तर आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. आकडा चौथा, अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव मुंबई हाय हे आहे. आकडा पाचवा, खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील आकडा पहिला, आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रोगांची लक्षणे, रोगांचे निदान व रोगांवरील उपचार. दुसरा मुद्दा, रोग होऊ नयेत म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचाही विचार केलेला आहे. आकडा दुसरा, ग्रामपंचायतीची कामे लिहा आणि ग्रामपंचायतीची कामे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं काम पाणी पुरवठा करणे, दुसरं काम दिवाबत्तीची सोय करणे, तिसरं काम जन्म, मृत्यू आणि विवाहाच्या नोंदी करणे, चौथं काम गावात स्वच्छता ठेवणे, पाचवं काम गावात बाजार, उत्सव, जत्रा यांची व्यवस्था ठेवणे. यातील तिसरा आकडा, अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये कोणती. अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. अग्निजन्य खडक हे कठीण व वजनाने जड असतात. 2. अग्निजन्य खडक एकजिन्सी दिसतात. 3. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. 4. अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. प्रश्न चौथा, जोड्या लावा. एक आकडा सातवाहन आणि सातवाहन याची जोडी आहे प्रतिष्ठान. दुसरा आकडा पांड्य याची जोडी आहे मदुराई. तिसरा आकडा चालुक्य याची जोडी आहे वातापी. चौथा आकडा पल्लव याची जोडी आहे कांचीपुरम. प्रश्न पाचवा, गटात न बसणारा घटक ओळखा. यातील आकडा पहिला, शंख, मासे, खेकडा, जहाज आणि यातील गटात न बसणारा घटक आहे जहाज. आकडा दुसरा, श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू आणि गटात न बसणारा घटक आहे पेरू. आकडा 3, नैसर्गिक वायू, मीठ, लोह, मॅंगनीज आणि गटात न बसणारा घटक आहे नैसर्गिक वायू. आता आपण प्रश्न 6वा पाहणार आहोत. प्रश्न 6वा आहे नावे लिहा. यातील आकडा पहिला,
ग्रामपंचायतीचा सचिव आणि उत्तर आहे ग्रामसेवक. आकडा 2 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न 7वा. नावे लिहा. खडकांमध्ये आढळणारी प्रमुख खनिजे आणि याचं उत्तर आहे सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह. आकडा 2 खडकांचे 3 प्रमुख प्रकार आणि उत्तर आहे अग्निजन्य खडक, स्तरित खडक व रूपांतरित खडक. आकडा 3 ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होणारा खडक आणि याचं उत्तर आहे प्युमिस खडक. आकडा 4 रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळणारा खडक आणि उत्तर आहे जांभा खडक. प्रश्न 8वा. उत्तरे लिहा. यातील पहिला आकडा आहे सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकाने ओडिशातील कलिंग राज्यावर स्वारी केली. यातील मुद्दा 2 कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. मुद्दा 3 हा विनाश पाहून अशोकाला खूप दुःख झाले आणि त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आकडा 2 नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्णतः खेडेही नाही आणि पूर्णतः शहरही नाही अशी काही ठिकाणी राज्यात असतात. शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावे असतात तेथील कारभार पाहण्यासाठी नगरपंचायत ही स्थानिक शासन संस्था असते. 3रा आकडा ऊर्जा साधनांची गरज काय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते. स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी ऊर्जा साधनांची आवश्यकता असते. प्रश्न 9वा. पुढील कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल आणि यातील आकडा 1 आहे रोहनला पतंग उडवायचा आहे. याचं उत्तर आहे वारा. 2रा आकडा आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे आणि उत्तर आहे लाकूड. आकडा 3 सलमाला कपड्यांची इस्त्री करायची आहे आणि याचं उत्तर आहे वीज किंवा कोळसा. आणि 4था आकडा आहे रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे आणि यासाठी लागणारं ऊर्जा साधन आहे वीज किंवा कोळसा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इयत्ता 6वीची संकलित मूल्यमापन सत्र 2ची समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका नमुना उत्तरांसह या ठिकाणी सोडवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.